भगवंताला आणि बाबाला प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुंदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। सगळ्यांना माझा नमस्कार। परम पूज्य परमात्मा एक शोक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज माझ्या निवासस्थानी मासिक नव्य हवन वेळेला ठरल्यानुसार सुंदर प्रमाणे पार पडले। त्या निमित्त एका भगवत गुणाच्या चर्चा बैठकीला सुरुवात आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयंसृष्टीचे विधाता बुद्धीचे दाता करता करविता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। भगवंताला माझा प्रणाम। दुखी कष्टी गोरगरिबांचे कैवारी मानवाला मानवता शिकवणारे अंधश्रद्धेतून वैष्णवतून आपल्याला परावृत्त करणारे निष्काम कर्मयोगी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक आणि आपल्या सर्व सेवकांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुंदेवजी हे सुद्धा या चर्चा बैठकीला उपस्थित आहे। बाबाला सुद्धा माझा प्रणाम। तसेच बाबाच्या संघर्ष जीवनामध्ये सहकार्य करणाऱ्या बाबाच्या वेळोवेळी खांद्याला खांदा लावून अवरात्र परिश्रम करून स्वतःचे जीवन त्यागमय जगणाऱ्या व आपले उर्वरित आयुष्य बाबांना मानव धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी देणाऱ्या आम्हा आपल्या सगळ्यांच्या लाडक्या वाराणसी आहे ह्या सुद्धा या चर्चा बैठकीला उपस्थित आहे। या मातेला सुद्धा माझा प्रणाम। तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष श्रीमान आदरणीय परमपूज्य परमात्मा एक शोक मंडळाचे मार्गदर्शक आणि माझ्या परिवाराचे मार्गदर्शक श्रीमान आदरणीय व्यंकटेश साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच मंडळ अंतर्गत श्रीमान आदरणीय भोगले साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच भगत साहेब सुद्धा यांना माझा नमस्कार। तसेच येंडे साहेब सुद्धा यांना माझा नमस्कार। तसेच पंचबुधे साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार। भंडारा शाखेतले तिजारे साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार व आदरणीय मन सेवक सेवकिनी बालगोपाल यांना सुद्धा माझा मनपूर्वक नमस्कार। मी भी एक दुखीच होतो। मार्गात यायच्या पहिले बाबांनी सोन्यासारखा मार्ग चंदनासारखं देश घेऊन त्या सोन्यासारखा मार्ग उभा केला, रक्ताचं पाणी केलं आणि या मानव धर्माची निर्मिती केली। या मानव धर्माच्या निर्मितीमध्ये मी प्रवेश केला। मार्गात यायच्या पूर्वी माझ्या पत्नीवर भूतबाधाचा त्रास होता, मला सुद्धा व्यसन होतं आणि एके दिवशी अशी घटना झाली की मी माझ्या नागलवाडे घोर या परिसरातील नागलवाडे रामदासजी नागलवाडे यांच्या लग्न होतं। त्या लग्नाला मी आपल्या पत्नीला सकाळी नेऊन दिलं आणि सायंकाळी मी तेव्हा लग्न लावून वापस आलो। वापस आल्यानंतर मी अजून सायंकाळीला न्यायाला गेलो। न्यायाला गेल्यानंतर ते माझ्या गाडीवरून खालतं पडली। माझ्या गावचा जो मसनघाट होता, गावाच्या बाहेर जो मसनघाट आहे त्या मसनघाटामध्ये पडली आणि खूप असे हातपाय वगैरे खूप असे कळप गेले होते। मला काही समजत नव्हतं का काय करावं काय नाही, कारण की तेव्हा मी व्यसनच करून होतो आणि माझ्या काही लक्षात येत नव्हतं। मग बाजूचा एक बंगला होता, त्या नरडाच्या बंगल्याच्या मुलाला बोलवलं, तेव्हा सुद्धा ते कवरत नव्हती आणि तिच्या पोटामध्ये 7-8 महिन्याचं बाळ होतं। ते बरं झालं की ते पाठीच्या भरोश्यावर पडली, नाहीतर पोटाच्या भरोश्यावर पडली असती तिचा जीव गेला असता। तर तेव्हा गावातले लोक 5-50 लोक सुद्धा आले होते पाहायला काय झालं म्हणून। परंतु त्या दिवसापासून मी खूप विचार केला का मला आज माझ्या पत्नीचा माझ्या मुलाचा जर जीव गेला असता तर माझा संसार खराब झाला असता। तर मी खूपच त्या रातभरामध्ये समजदारी घेतली आणि आमच्या गावचे श्रीमान आदरणीय बाबांचे सेवक यादवजी महल्ले
यांना मी भेटलो आणि त्यांनी राजूजी बाळबुड यांच्या शेतामध्ये मला घेऊन गेले आणि मी त्यांना रात्रीचं सगळं काही सांगितलं आणि त्यांना आम्हाला राऊत गुरुजीकडे नेलं। राऊत गुरुजीकडे नेल्यानंतर राऊत गुरुजीला 3 दिवसाचे कार्य, साफसफाईचे कार्य दिले। 3 दिवसाचे कार्य दिल्यानंतर कार्यामध्ये सुंदर प्रमाणे आजपर्यंत ना बाहेर बांधायचं लागलं ना काही लागलं। पुष्कळ दिवस झाले होते राऊत गुरुजी अजून काढले होते। आज मला वाटते 12-13 वर्ष होत असेल मला मार्गात याच्या तर 2-3 वर्ष सुंदर प्रमाणे कार्य केले। 2-3 वर्ष केल्यानंतर 5-6 वर्ष असंच म्हणाले, 4-5 वर्ष 5-6 वर्ष कार्य बंदच राहिले। कारण की त्याच्या मी हर गोष्टीचं सगळ्या सेवकावर कारण राहते, परंतु काही वेळेनुसार भगवंताची कृपा या केम गावामध्ये सेवक संमेलन झालं। सेवक संमेलन झालं, माझ्या मनाची जे भटकली एकत्रता होती ते एकत्र झाली आणि त्या सेवक संमेलनापासून मी हा मानव धर्माचा प्रचाराने प्रचार करीत आहे। कारण मला खूप आवड झाली, मला भगवंताशिवाय गोडी खूप झाली। मी इकडं तिकडं कुठं बी असलो, चर्चा बैठक असली किंवा कार्यक्रम असला तर मी काम सुद्धा ठेवून देतो, पण त्या भगवत कार्याला जातो। आणि भगवत आमच्या गावचं जे मोठं सेवक संमेलन घडल्यानंतर व्यंकटेश साहेबांनी आम्हाला त्याग दिला। त्याग दिल्यानंतर आमच्या 10 दिवसाचा त्याग भंगच झाला। कारण 10 दिवस जेव्हा आम्ही सुरुवात केली होती तेव्हा खूप असे चिडचिडपणा, मुलगा ऐकत नव्हता, मी ऐकत नव्हतो, असं म्हणायला हरकत नाही, आम्ही एकामेकाच्या कोणाला ऐकत नव्हतो। परंतु ते एकामेका सामावून झाले 10 दिवस कटले। परंतु साहेबांना सांगितलं होतं का 41 दिवसामध्ये 4 वेळा तुम्हाला यावं लागेल, 10 दिवसानं तुम्हाला यावं लागेल। तर मी 10 दिवसानं गेलतो, परंतु साहेबाला मी ते सांगितलं, साहेबांनी सांगितलं का तुमचा त्याग खंडित झाला। कारण मुलगा ऐकत नव्हता आणि पत्नीच्या डोळ्यामध्ये माझ्या पाणी, तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं, म्हणून मी साहेबांनी सांगितलं का तुमचा त्याग खंडित झाला। अजून त्यांनी आम्हाला 3 दिवसाचे साधे कार्य दिले आणि मग त्याग घडवायला लावला। तरी पण थोडी ना थोडी अडचण येत नाही, पण त्याग असल्या चालू करण्यानं आम्ही ना ते स्वतःला आवडलं। माझा मुलगा त्याग भर त्याने पुष्कळ त्रास दिला, कारण त्याला एक बी शब्द म्हणायचा, कोणताही एक बी शब्द म्हणायचा त्याच्या डोळ्यात तुरंत पाणी यायचं। आज अशी कंडिशन आहे का त्याला आपण काही बोललं तर त्याच्या डोळ्यात पाणी नाही येत, पण जेव्हा त्याग चालू होता तेव्हा खूप त्याला एक शब्द म्हणता त्याला सैन्य डोळ्यामध्ये लदलद पाणी येत होतं। तरी साहेबाला सांगितलं, 8-10 दिवस झाले, 10-12 दिवस साहेबाला सुद्धा अजून सांगितलं, साहेबने जाऊ द्या, लहान आहे काय फरक नाही पडत। साहेब बाहेर गेलते, त्यांच्यानंतर 1-4-5 दिवस त्यागाला राहिलेले होते। मग तरी पण त्याला तसंच केलं होतं, मी त्याला म्हटलं काहीतरी काम सांगितलं, बाबा म्हणलं असं करणार आहे, तर त्याला अजून डोळ्यात पाणी आणलं। डोळ्यात पाणी आणलं तर मला थोडासा रागच आला, पण त्याग चालू असल्या कारणाने आम्ही शांत केलं, त्याला हुमल्यासारखं झालो। कारण की ते माझी लहानशी, त्याच्यावर एक लहान बहीण आहे, तिने एवढा सुंदर प्रमाणे त्याग घडवला का मला खूप असं विचित्र वाटते त्या मुलीवर पाहून। ते माझी जान्हवी मुलगी खूप अशी हासऱ्या रंगाची आहे आणि तिनं मला थोडासा बी त्रास नाही दिला, मला तिनं थोडासा बी त्रास दिला असं वाटतच नाही का त्या मुलीनं असं काही केलं म्हणून। जसं बोललं तसं करायची, जसं म्हणलं तसं राहायची, पण माझ्या मुलगाने थोडा त्रास दिला, तरी पण तो सुंदर प्रमाणे आम्ही त्याग पार पाडला आणि आज हे आमच्या निवासस्थानी 9 हवन घडले। तर आम्ही या मार्गामध्ये येऊन खूप असे सुंदर प्रमाणे कार्य करीत आहे आणि एवढेच बोलून मी आपला 2 शब्दाला वाणीला विराम देतो। सगळ्यांना माझा नमस्कार।